नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. विधी कारणे चाहला मत्स्यवेगी, धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी, जनारक्षणा कारणे नीचयोनी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. भगवंताचे जे 9 अवतार झाले, 10वा अवतार जो होणार आहे, हे सर्व विधी लिखित आहे. काय घडले व पुढे काय होणार आहे याचे केलेले भाष्य म्हणजे विधी लिखित होय. राम अवताराची कथा देखील वाल्मिकींनी आधी लिहिली व मग रामायण घडले. तसेच कृष्ण अवताराची कथा देखील व्यासांनी आधी सांगितली, गणेशाने ती लिहिली व त्यानंतर कृष्णावतार झाला असे मानतात. आजही आपल्याला 10वा अवतार कल्की होणार आहे हे आधीच माहीत आहे. यालाच विधी कारणे असा शब्द समर्थ वापरतात. या श्लोकात पहिल्या 3 अवतारांचे वर्णन केले आहे. पहिला अवतार मत्स्याचा म्हणजे माशाचा. ब्रह्मदेव निद्रिस्त असताना विश्वाचा प्रलय काळ आला. सर्व बाजूंनी समुद्र पृथ्वी बुडवून टाकेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. इकडे ब्रह्मदेवाच्या मुखातून निद्रिस्त असताना वेद बाहेर पडत होते. हयग्रीव नावाच्या दैत्याने हे वेद पळवले व तो पृथ्वीवर ह्या प्रलयात म्हणजे समुद्रात लपून बसला. पृथ्वीचा व वेदांचा नाश होत आहे हे पाहिल्यावर प्रत्यक्ष विष्णूंनी मत्स्याचा अवतार घेतला व मनु नावाची व्यक्ती, पशुपक्षी, सप्तऋषी आदींना नावेत बसून त्यांना वाचवले व पृथ्वीवरील सजीवांना जीवदान दिले की जेणेकरून प्रलयानंतर पुन्हा सजीवांची वस्ती होऊ शकेल. हयग्रीव दैत्य समुद्रात लपून बसला होता. त्याचा निपात माशाच्या अवतारातील विष्णूंनी केला व वेद परत मिळवले व पुन्हा आणून ते ब्रह्मदेवांना दिले. तेव्हा या सर्व विश्वाचा कर्ता परमात्मा केवळ सजीवांचे व वेदांचे रक्षण करण्यासाठी यत्किंचित अशा माशाचा अवतार घेता झाला. दुसरा अवतार म्हणजे कूर्मावतार. कूर्म म्हणजे कासव. देव व दानव यांनी जेव्हा समुद्रमंथन करण्याचे ठरवले तेव्हा मांदार पर्वताचा रवी म्हणून वापर केला व सर्पाचा दोर केला. त्याप्रमाणे एका बाजूने दैत्य व दुसऱ्या बाजूने देव मांदार पर्वत घुसळू लागले. परंतु घुसळणे सुरू झाल्याबरोबर मांदार पर्वत बुडू लागला, कारण समुद्राच्या तळाशी त्याला भक्कम आधार नव्हता. तेव्हा भगवंताने कासवाच्या रूपात अवतार घेतला व समुद्राच्या तळाशी जाऊन आपल्या पाठीवर मांदार पर्वताचा भार उचलला आणि मगच समुद्रमंथन पार पडले. तिसऱ्या अवतारासंदर्भात समर्थ म्हणतात की जनारक्षणा कारणे नीचयोनी, म्हणजेच भक्तांच्या, लोकांच्या रक्षणासाठी तिसऱ्या अवतारात भगवंतांनी नीच योनीत म्हणजेच डुकराच्या योनीत अवतार घेतला आणि हाच तो वराह अवतार. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र सनतकुमार नारायणाच्या दर्शनासाठी वैकुंठात जातात. सनतकुमार वैकुंठाची 6 द्वारे पार करून 7व्या दाराजवळ आले तेव्हा जय विजय तेथे पहाऱ्यासाठी उभे होते. सनतकुमार दारातून आत जाणार इतक्यात या दोन्ही द्वारपालांनी त्याला अडवले. तेव्हा मी माता पिता लक्ष्मीनारायणांना भेटण्यासाठी जात आहे असे सनतकुमारांनी सांगितले. त्यावर दोघांनी सांगितले की आम्हाला आतून आज्ञा आली तरच तुम्हाला आत सोडता येईल. हे ऐकून सनतकुमार क्रोधिष्ठ झाले. क्रोध हा कामाचा लहान भाऊच. क्रोधामुळे त्यांना 7व्या दारातून शेवटपर्यंत आत जाता आले नाही. त्यांनी रागाच्या भरात जय विजय यांना शाप दिला की तुम्ही राक्षस व्हाल. भगवंताच्या लक्षात हे आले. त्याने बाहेर येऊन सनतकुमारांना दर्शन दिले, परंतु क्रोधी असल्याने त्याला 7वे दार पार करून वैकुंठात येऊ दिले नाही. त्यांना तेथूनच माघारी यावे लागले.
सातवे दार पार केले असते तर पुन्हा परत येण्याचा प्रश्नच नव्हता. ते वैकुंठ धामाला गेले म्हणजे मोक्षपदालाच गेले असते. परंतु क्रोधामुळे हे होऊ शकले नाही. या शापामुळे जय विजय क्रमशः हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू या राक्षस नामाने त्यांनी जन्म घेतला. त्यातील हिरण्याक्ष हा अत्यंत लोभी होता. त्याच्या मनात आले की स्वर्गाची सर्व संपत्ती लुटावी, म्हणून तो पाताळात गेला व वरुणाबरोबर लढण्याची इच्छा व्यक्त केली. वरुण घाबरला. इकडे हिरण्याक्षने संपूर्ण पृथ्वीच पाताळात ढकलायला सुरुवात केली. तेव्हा भगवान विष्णूंनी वराहाचे रूप घेऊन आपल्या जबड्याने हिरण्याक्षला ठार मारले व संपूर्ण पृथ्वी आपल्या जबड्यावर तोलून धरून ती पुन्हा जागेवर आणली व संपूर्ण पृथ्वीचे रक्षण केले. यासाठी भगवंतांनी नीचातला नीच असा वराह अवतार धारण केला. समर्थांना हेच सांगायचे आहे की भक्तांच्या रक्षणासाठी देव कोणत्याही योनीत जन्म घेतो, परंतु आपल्या भक्ताचे रक्षण करतोच करतो. तेव्हा आपण देखील भगवंताला शरण गेलो तर तो आपले निश्चित रक्षण करेल असा विश्वास ते आपल्याला देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.